मागील 2 दिवसापासून नांदेड शहर व जिल्ह्यामध्ये अति मोठ्या प्रमाणात ढगफुटी सदृश पाऊस झाला। त्या अनुषंगाने नांदेड जिल्ह्यातील व शहरातील सकल भागामध्ये पाणी घुसले। तर तरोडा बुजुर्ग येथील जयमल्हार चौक, सप्तगिरी कॉलनी, ITI चौक या ठिकाणी काही घरांमध्ये पाणी घुसल्यामुळे आम्हाला सकाळीच आमच्या खासदार माननीय रवींद्र चव्हाण साहेबांनी इकडे येण्याच्या सूचना दिल्या। त्यानुसार आम्ही आमचे कार्यकर्ते या ठिकाणी येऊन या घरांची पाहणी केली असता येथील बऱ्याच घरांमध्ये पाणी घुसलेलं आम्हाला आढळून आलं। त्यानुसार आम्ही या ठिकाणचे महानगरपालिकेचे जे संबंधित अधिकारी आहेत, 2 अधिकारी आहेत, त्यांना आम्ही या ठिकाणी सूचना देऊन तात्काळ या ज्या घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे त्या घरातील माणसांना या ठिकाणी स्थलांतरित करून त्यांना तात्पुरत्या निवाऱ्याची व्यवस्था करावी अशी त्यांना आम्ही सूचनामध्ये विनंती केली। त्यांनी आता काही वेळातच या ठिकाणी महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी येऊन ज्या घरांमध्ये पाणी गेलेलं आहे त्यांना तात्पुरत्या निवारा जे महापालिकेने उभारले त्या ठिकाणी ते स्थलांतरित करतील व त्यांच्या अन्न पाण्याची व्यवस्था या ठिकाणी करतील। या ठिकाणी मी आपल्या माध्यमातून सुरुवातीला आम्ही बघितलं, मला महापालिकेच्या अधिकाऱ्यांना सांगायचं की ह्या सगळ्या जे या ठिकाणी आपण जे बघतोय पाणी येतंय पुढची नाली अडवली असल्यामुळे ते पाणी सगळं नालीने वाहून न जाता लोकांच्या घरामध्ये घुसलं। तर माझी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना आपल्या माध्यमातून विनंती आहे की आपण तात्काळ त्या नालीचा प्रश्न निकाली काढून या भागातील नागरिकांना त्यांच्या समस्यापासून मुक्त करावे। तो पुढील काळात होईलच नालीचा प्रश्न, पण आता तात्काळ या ठिकाणी जे लोक पाण्यामध्ये अडकलेत त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढून आपण त्यांच्या अन्न पाण्या व औषधांची व्यवस्था या ठिकाणी करावी अशी मी महापालिकेच्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांना विनंती करतो। धन्यवाद। पाणी घुसलंय बघा खाली, नाली अडवली त्याच्या पाणी घरामध्ये गेलंय। तर आपलं कोणी SI कोणी असतील तर बघा ना यांना, आणि यांना काय तात्काळ आपल्याला कुठंतरी हलवून यांच्या जेवणाची व्यवस्था सगळी करावं लागेल आपल्याला। पाणी का नाही घरात पाणी गेलंय पूर्ण, तर त्यांना आता पाणी काढायची व्यवस्था करावं लागेल आणि त्यांची काही बाकी व्यवस्था करावं लागेल ना मॅडम। जय मल्हार चौकामध्ये पंढरीनाथ खोंडे, तुम्हाला तिथं तुमचे मनुष्य कोणी आले तर तुम्हाला सांगतील ते घर नेऊन दाखतील। 2-4 घरामध्ये गेले पाणी। हॅलो, मॅडम, तुम्ही बाजूला जायला तयार आहेत का? हो मॅडम, पण इथं आल्याशिवाय आता त्यांना तुम्हाला बोलावं लागेल ना येऊन, कोणाला ते पाठवा इथं जय मल्हार चौकामध्ये। जय मल्हार चौकात अर्जंट पाठवा, त्यांच्या घरात काहीच नाही बघा, त्यांना त्यांची खाण्याची व्यवस्था करावं लागेल आपल्याला। होतील स्थलांतर होतील त्यांचं, आणि पाणी काढायची व्यवस्था करावं लागेल, होतील स्थलांतर, काही अडचण नाही त्यांना। करतील तुम्ही जय मल्हार चौकात पाठवा। आणि एक सप्तगिरी कॉलनीमध्ये पण एका घरामध्ये गेलं मॅडम, तिकडे आपल्या तिकडे, आणि ITI कॉलनीमध्ये, इकडे जय मल्हार चौकात पाठवून द्या लवकर।